ठीक आहे. बघा आपल्याला काय करायचं आहे. अरे यार काय झालं. हा तर बघा आपल्याला काय दिलंय 5,000 रुपयाचे 8% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काढा म्हणून सांगितलेलं आहे. साधी पद्धत आहे. आपण काय करणार पहिल्यांदा ह्याचा 2 भाग करतो मी, म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी इथं सोडवता येतील. पहिल्यांदा बघा हे 5,000 म्हणजे काय झालं रे पी, 8% म्हणजे काय झालं रे आर, आणि 3 वर्ष म्हणजे काय झालं एन. बघा ह्या गोष्टी मी इथंच मांडून टाकल्या. उरलेलं काय मी करत बसणार नाही. सरळ व्याज, सरळ व्याज बरोबर सूत्र काय तरी पी एन आर भागिले 100. आता बघा हे सगळं वर्षासाठी आहे म्हणून महिन्यामध्ये जर असेल तर इथं गुणिले 12 होतोय, लक्षात ठेवायचं. छेदामध्ये किती येतोय गुणिले 12. महिने जर दिले असतील तर, वर्ष दिले असेल काय प्रश्न नाही, महिने दिले तर इथं गुणिले काय करावं लागतं 12 करावं लागतं. आता बघा इथं काय येणार 5,000 गुणिले 8% सॉरी 3 वर्ष ना, काय येणार आपलं 3 वर्ष गुणिले आर म्हणजे 8% 8 आहे भागिले काय येणार 100. काय होणार इथले 2 शून्य इथल्या 2 शून्य गेल्या. 8 त्रिक 24, 24 पंचा 2,200, 120 आणि ही वरची शून्य 1,200 रुपये सरळ व्याज झाले. ओके. आता बघा तसं इकडं चक्रवाढ व्याजामध्ये तुम्हाला व्याज नाही डायरेक्ट मिळत, तुम्हाला काय काढावं लागतं पहिल्यांदा रास काढावे लागते. रास काढण्याचं सूत्र काय सांगा, पी कंसात 1 अधिक आर छेद 100 चा n वागा. मग आता पी बरोबर किती आहे आपलं 5,000 गुणिले 1 अधिक आर ची किंमत किती आहे 8, 8 छेद 100 आणि इथं तिसरा घात म्हणजे काय होणार 5,000 गुणिले 108, 108 छेद, कारण इथं बघा छेद समान करताना 100 अधिक 8 किती होणार 100 एके 100, 100 अधिक 8 किती येणार 108 भागिले 100 त्याचा कितवा घात तिसरा घात. ओके. आता बघा डायरेक्ट आपण लिहूया 5,000 गुणिले 108 भागिले 100 गुणिले 108 भागिले 100 गुणिले 108 भागिले 100. 1 2 3, 3 शून्य गेल्या 1 2 3 शून्य घालवल्या. त्यानंतर बघा 5 एके 5, 5 दुनी 10. ठीक आहे. त्यानंतर बे 54 बरोबर. त्याच्यानंतर बघा अजून आपण इथे कितीनं भाग घालू शकतोय 4 न जातोय बघा 4 25 आहे. ठीक आहे 4 25 गेलं. त्याच्यानंतर इथे किती मिळणार आपल्याला 4 न जातोय ना 4 दुनी 8 राहणार किती शिल्लक 2, 4 7 28. ठीक आहे 27 108 आणि हे काय असेल ते. मग आता बघा इथं गुणाकार करत बसा काय मिळणार आपल्याला, तर कुणाचा गुणाकार आपण करणार 27 गुणिले 54. ठीक आहे कसाही करा 27 चा पाडा म्हणा किंवा जर 27 चा पाडा आपल्याला काय येतोय का 27 चौक किती 108 राहिले 10, 27 पाचा 120 कसं होईल, अरे कसं व्हायचं 135. उद्या पहिल्यांदा पाडे घेतले जाते 30 पर्यंतचे पाडे पाठ पाहिजे. 5 4 1 किती होणार बघा 27 पाचे 135 बरोबर आहे का बघा आहे ना. तुम्हाला जर येत नसलं तर सेपरेट करा 5 7 35 अशी 5 हातच्याले 3 5 2 10 3 13. तर हे लक्षात ठेवायचं. आता इथं किती मिळणार आपल्याला एवढी किंमत मिळाली. अजून बघा लक्षात घ्या की ह्याला आपल्याला काय करायला पाहिजे, ही जी किंमत आली ही किंमत किती आली बघा पाहिजे तर इथं आपण बाजूला लिहूया ती किती मिळणार 14,58 गुणिले 108 भागिले किती आहे रे 25. मी 25 न लगेच भागायला घेत नाही, मी पहिल्यांदा हा गुणाकारच करून घेतो. काय मिळणार आपल्याला गुणाकार कंप्लीट करूया म्हणजे 25 न भागायला बरं पडेल त्याला. ठीक आहे. तर आता बघा इथं गुणाकार कशाचा करणार 1458 गुणिले 108. ठीक आहे डायरेक्ट आपण गुणाला सुरुवात करूया. 8 8 64 अशी 4 हातच्याले 6 8 5 40 आणि 6 44 अशी 4 हातच्याले सॉरी 8 8 64 4 हातच्याले 6 8 5 40 आणि 6 46 46 हातच्याले 4. त्यानंतर काय येणार 8 चौक 32 32 आणि 4 32 आणि 4 किती ना 36 हातच्याले 3
त्यानंतर 8 एके 8 आणि 3 11. त्यानंतर बघा परत 0 0 0 0, कारण का 0 न गुणलं आणि 1 न गुणलं की काय होणार रे? 8 5 4 आणि 1. बेरीज करायची. इथं बघा 4 6 8 आणि 6 14, बरोबर आहे का? हातच्याले 1 5 आणि 1 6, 6 नंतर 0 आणि 1 7, बरोबर आहे का? त्यानंतर किती होणार? 4 आणि 1 5 आणि इथं 1, म्हणजे किती आलं बघा रे? 15 74 64. लिहून टाकूया आपण 15 74 64. हे मी काढून टाकतो आणि इथं आपण घेऊया. लक्षात ठेवा किती आलं ते? 15 74 64 भागिले किती करणार? 25. 25 बोला, 25 150, राहिले किती? 7. 25 दुनी 50, उरले 24, कारण 25चा भाग बसला नाही तिथं. आता 240 झाले म्हणजे 46. आता कितीचा बसेल बघा? 25 8 200, 25 9 2.25, कारण 25 10 25 25 9 2.25, म्हणजे 246 वजा 225 किती होणार बघा? 7तून 5 गेले राहिले 1, 4तून 2 गेले राहिले 2 आणि हे 0 म्हणजे 21. 21 म्हटल्यानंतर इथं किती होणार? 214 झालं. हा 214. 25 8 200 राहणार किती? 140. आता 140 परत एक 0 घेतली तर सॉरी इथं पॉईंट द्यायचा आणि 140. आता किती होणार बघा? 25 चौक 100, 25 5 1,600 हे देणार. 25 5 1,600 राहणार किती बघा? 15 आणि 0 घेतली. 25 सक्क 150. एवढं तुम्हाला येणार. याचं उत्तर किती येणार? 6,298.56. हे झाली तुमची रास आली. लक्षात ठेवा, व्याज नाही. आता ह्याच्या पुढे तुम्हाला जाऊन काय करायचं आहे? मी काल सूत्र सांगितलं होतं. काय सूत्र सांगितलं होतं? रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मग हेच एकच सूत्र लक्षात ठेवा. सगळी लक्षात ठेवायचा प्रयत्न करू नका. एक सूत्र जर तुमच्या डोक्यात असेल तर व्याज काढायचं झालं तर काय करायला पाहिजे रे? व्याज बरोबर रास वजा मुद्दल. मग रास किती आली आपली? 6,298.56 वजा मुद्दल किती आहे आपली? 5,000. मग 5,000 जर ह्यातनं घालवलं तर किती रुपये राहणार? 1,298.56. बघा हे 1200 आलंय आणि हे किती आलंय? 1,298.56. 98 रुपये 56 पैसे तुम्हाला एक्स्ट्रा मिळाले. कुणामध्ये? चक्रवाढ व्याजामध्ये. हे जर असं आता जमत नाही ना, आपण एका वेगळ्या पद्धतीनं पण काल बघितलंय. आपण तसं पण काढत जाऊया. हा पहिल्यांदा काय करणार रे? बघा पहिल्यांदा काय करणार? पहिले वर्ष. त्या वर्षी आपण काय करणार आहे? 5,000चं किती टक्क्यानं काढणार? 8%. बरोबर आहे. 8 गुणिले किती? 1 वर्षासाठी भागिले किती येणार? 100. किती आलेलं होतं? 8 5 40. बघा म्हणजे 400 रुपये. ठीक आहे. हे 400 रुपये झालं पहिल्या वर्षाचं. नो डाऊट काही फरक पडत नाही त्याचा. त्यानंतर दुसरं वर्ष. आता दुसरे वर्ष. आता दुसऱ्या वर्षी काय करतो रे आपण? पहिल्यांदा 5,000चं किती रुपये होणार? 400 रुपये व्याज आहे तसंच राहणार. बरोबर आहे का? सरळ व्याज. आणि आता कुणावरती व्याज चढवायचं? पण 400 रुपयेवरती. आता 400 रुपयेवरती किती टक्के दरानं? 8% दरानं 1 वर्षाचं व्याज काढायचं. इथल्या 2 शून्य इथल्या 2 शून्य गेल्या. 8 चोक 32 रुपये. किती रुपये आले? 32 रुपये. म्हणजे टोटल व्याज किती झालं? हे 400 आणि हे 32, म्हणजे एकूण झाले किती? 432 रुपये. हे दुसऱ्या वर्षाचं व्याज झालं. आता तिसऱ्या वर्षासाठी काय करणार? तिसरे वर्ष हा व्यवहार लक्षात घ्या. मग तुम्हाला ती गोष्ट डोक्यात राहील. हे जर व्यवहार तुम्हाला लक्षात येत नसेल, इथं काय करायला लागले आपण सांगा? व्याजावर व्याज. मग आता बघा पहिलं व्याज किती आहे आपलं? 400 रुपये. दुसरं व्याज किती आहे? 432 रुपये. पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा आपलं तिसऱ्या वर्षी सुद्धा 5,000 वरती किती रुपये द्यायला लागणार आहे? 400 रुपये सरळ व्याज द्यायलाच लागणार आहे. ठीक आहे. आणि किती रुपये वरती? आता हे 432 आणि हे 400 झाले किती टोटल? 832 रुपये. किती? 832 रुपये वरती किती टक्के दरानं? 8% दरानं 1 वर्षासाठी आपल्याला पैसे काढायचे आहेत. म्हणजे ह्या 2 शून्य गेल्या, इथं दशांश चिन्ह देऊया आणि 8 नेला गुन्हा. 8 दुनी 16शी 6. हाच्याले किती? 1. 8 त्रिक 24. 24 आणि 1 25. हाच्याले किती? 2.
त्यानंतर 8 64, 64 आणि 2 किती? 64 आणि 2 66. ओके. आता बघा, म्हणजे तिसऱ्या वर्षी तुमचं व्याज किती गेलं टोटल? हे 400 आणि हे किती? 66.56. टोटल सांगा. 466.56 हे तिसऱ्या वर्षी गेलं. आता एकूण व्याज किती गेलं तर कसं काढणार? 400, 432 आणि काय ना 466.56 सगळ्यांची बेरीज. इथं हे 56 आहे तसं राहिलं. 6 2 किती होणार? 8, 6 3 9 आणि 4 त्रिकम 12. आले का आपलं हे पहिल्या? कुठं आलंय ते? 1298.56. उत्तर तेवढंच येणार. फक्त आपल्याला कळायला पाहिजे की व्यवहार कसा चाललाय. कळायला पाहिजे काय? व्यवहार कसा चाललाय. हा, हे ऍक्च्युली तुम्हाला मेथड युजफुल नाही. परंतु ह्याच्यातून तुम्हाला व्यवहार कळतो की बाबा नेमकं काय होतंय. पहिल्यांदा तुम्हाला 5,000 वरती द्यायचं तसं 400 रुपये व्याज द्यायला लागते सरळ व्याज. आणि मग हे जे व्याज आहे त्याच्यावरती पण व्याज रुपये बसते. किती रुपये बसले? 32 रुपये. असं झालं किती? टोटल 432 रुपये. हे 400 आणि हे 432 असे 832. हे तिसऱ्या वर्षासाठी परत काय करतंय रे? व्याजावर व्याज. आणि त्यावेळी किती रुपये द्यानी ते एक्स्ट्रा द्यायला लागतं तुम्हाला? 66.56. हे 400 रुपये का हाईतच. हे सरळ व्याजाने येतात ना. हे 400 400 400 आले का? 1200 येत आहे बघा. हे 1200 रुपये तुमचं सरळ व्याजच आहे. मग व्याजावर व्याज जे तुम्ही दिलेलं आहे ते किती रुपये दिले? तर हे एक्स्ट्राचे तुमचे 98.56 कुठून आले? तर इथं आहेत बघा. हे 32 रुपये आणि हे किती रुपये आहेत? 66.56. असे तुमचे एक्स्ट्राचे किती गेले? 98.56 एक्स्ट्राचे गेले. ते कुणावरचे व्याज आहे? व्याजावरचं व्याज. त्यालाच आपण म्हणतो चक्रवाढ व्याज. ते व्याज एक्स्ट्राचं कसं तयार होतंय तर हे ह्या पद्धतीनं आपल्याला तयार होताना बघायला मिळते. लक्षात आलंय का काय?